ओम नमस्कार. कसे आहात सर्वजण? आपल्या ह्या भारतभूमातेला खूप सारे संत, साधू, महापुरुष, ऋषीमुनी यांची परंपरा लाभलेली आहे. आणि ह्या सर्व ऋषीमुनी, साधू संतांनी समाजोद्धारणाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. हे करत असताना आपापल्या असणाऱ्या ग्रंथ परंपरेमधून आणि त्या असणाऱ्या त्यांच्या अभंगांमधून, दोह्यांमधून, पदांमधून खूप सारी जनजागृती करून ह्या बिघडलेल्या समाजाला जागेवर आणण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. अशीच संत कबीरांचं एक दोहा आहे. त्या दोह्याचं आपण विश्लेषण थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करूया. कधीकधी ना जीवन जगत असताना माणसाला कुठल्या ना कुठल्या कारणावरून अहंकार हा होतोच. आणि अहंकार जर झाला तर आपल्याला माहिती आहे की अहंकाराचा शेवट हा थोडासा वाईटच असतो. ह्यात काही शंका नाही. तर कधीकधी अशा प्रसंगाला सामोरं जावं लागते. मग एकदा काय झालं, ह्या दातांना अहंकार झाला की दात ह्या जिभेला म्हणाले की म्हणजे ते संत कबीर यांनी दोह्यामधून त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे की दातांना अहंकार झाला. त्यांनी जिभेला चॅलेंज दिलं आणि जिभेला आव्हान दिलं आणि त्या आव्हानानुसार मग त्याची मांडणी कशाप्रमाणे केली ती मी मांडणी आपल्यासमोर करून दाखवतो. संत कबीरदासजी म्हणतात, दात कहे जीभ को, दात कहे जीभ को, हम 32 तू अकेली माय. दात कहे जीभ को, हम 32 तू अकेली माय. एक बार अगर चबा जाऊं तो फिर याद कहाँ से लाए. बघा, दातांना अहंकार झाला. कशाचा? संख्येचा, एकापेक्षा अधिक असण्याचा. त्यांनी जिभेला बरोबर पकडलं की तू एकटी आहे आणि आम्ही 32 आहोत. कदाचित जर एखाद्या वेळेस आमच्या मनात आलं की तुझ्यावरती आक्रमण करायचं आणि तुला तुला चावायचं, तर तुला कुणाला सांगता पण येणार नाही की काय झालं म्हणून. परंतु मग ठीक आहे म्हणाली जीभ. जिभेनेही उत्तर देण्याचा प्रयत्न केला. म्हणून संत कबीरदासजी म्हणतात की दात कहे जीभ को, हम 32 तू अकेली माय. एक बार अगर चबा जाऊं तो फिर याद कहाँ से लाए. म्हणून जिभही काही कमी नव्हती. जिभेनंही दातांना उत्तर देण्याचं ठरवलं आणि संत कबीरदासजींनी सुंदर त्याची मांडणी त्या ठिकाणी केली. आणि संत कबीरदासजी म्हणतात की जीभ कहे दात को, जीभ कहे दात को, तुम 32 मैं अकेली माय. बरोबर आहे तुमचं. तुम्ही संख्येनं अधिक आहात, एकापेक्षा अधिक 32 आहात. मी एकटीच आहे. पण काळजीपूर्वक ऐका. जीभ कहे दात को, हम 32 तू अकेली माय. म्हणजे जीभ कहे दात को, तुम 32 मैं अकेली माय. लेकिन एक बार अगर टेढ़ी चल जाऊं तो पूरी 32 की 32 गिर जाए. म्हणून जीभ जर कदाचित कोणासोबत संवाद साधताना आपल्यापेक्षा अधिक बलवान शक्तिशाली व्यक्तीसोबत जर कदाचित मी जर घसरली आणि मी जर हे केलं तर तो व्यक्ती तुम्हाला माफ करणार नाही. आणि जे काय असेल पुढचं ते ज्याला आपण म्हणतो एका बुक्कीत 32 बाहेर पाडणे असा घटनाक्रम एखाद्या वेळेस त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, संत कबीरदासजींचं हे वचन आहे की कधीही आपण कुठल्याही गोष्टीचा अहंकार आपण करू नये. म्हणून अशा प्रकारची रोज रोज नवीन काही चांगली चांगली माहिती राम व्यवहार इज ब्लॉग्स या चॅनलवरून आपल्याला आता पुढे पाहायला मिळणार आहे. म्हणून फटाफट लवकरात लवकर राम व्यवहारे ब्लॉग्स या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आणि योगा विथ राम व्यवहारे या यूट्यूब चॅनलवर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानामधून दररोज सकाळी सर्वांसाठी सामूहिक दैनिक निःशुल्क अगदी मोफत फुकट यूट्यूब ऑनलाईन लाईव्ह योगा विथ राम व्यवहारे या चॅनलवरून सुद्धा हे प्रसारण सुरू आहे. म्हणून बाहेरगावच्या सर्व योग साधकांना नम्र विनंती आणि सूचना आहे की आपण सुद्धा योग साधना करून निरोगी, सशक्त, समृद्ध, शक्तिशाली, बलशाली व्हा. ओम नमः शिवाय. जय श्रीराम. भारत माता की जय. वंदे मातरम.